नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. या समाजामधला हा अतिशय नॉलेजेबल ज्याला आपण म्हणू, विद्वान आणि माहितगार आणि कष्टाळू हा जो नेता आहे, या नेत्याला यावेळी महापालिकेमध्ये पाठवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे. फकीरा पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट गुरु सूर्यवंशी यांचे राजकीय पुनर्वसन करून त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवकपदी बसून मातंग समाजाला न्याय देण्याची घोषणा शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी केली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त फकीरा पॅन्थरच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सानपाडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती भवन येथे आयोजित या जयंती कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते विजय नाहटा, भारतीय जनता पक्षाचे रामचंद्र घरत, शिवसेनेचे शुभम चौघुले, विजयानंद माने, नवी मुंबई मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दिलीप खोडे, संपादक दीपक कांदे, पारधी समाजाचे नेते संतोष पवार, साहित्यिक शिवाजी भोसले, माजी नगरसेविका काशीबाई लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब राजपांगे, अण्णाभाऊ साठे, RS कदम, समाजसेवक सुभाष काळे, अभंग शिंदे आदी मान्यवरांसह फकीरा पॅन्थरचे प्रमोद आव्हाड, शेषेराव कुचेकर, शंकर चांदणे, बाळा कसबे, गुलाब साठे, दीक्षा गायकवाड, सुंदा बाविस्कर, गणेश हिवाळे आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येनं मातंग समाज बांधव उपस्थित होता. अशा या जयंती कार्यक्रमात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले, ज्यामध्ये दिव्यांगांना रेशनिंग किटचं वाटप, ज्येष्ठ जोडप्यांकरिता विठ्ठल रुक्माई सन्मान सोहळा, विविध क्षेत्रात नैपुण्य कार्य करीत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांसाठी लहुरत्न पुरस्कार सोहळा, त्याचबरोबर महाराष्ट्राची लाडकी बहीण वक्तृत्व आणि पेहराव सोहळा आयोजित करण्यात आला होता. आज नेरूळमध्ये अण्णाभाऊ साठे स्मृती सभागृहामध्ये अण्णाभाऊ साठेंची 104वी जयंती साजरी केली जाते. याचं आयोजन ॲडव्होकेट सूर्यवंशी यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने विशेषतः महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. अण्णाभाऊंना जाऊन जवळजवळ 55 वर्ष झाली, परंतु आज देखील त्यांची जयंती 1 महिना झाला आम्ही साजरी करतो आहोत. संबंध राज्यामध्ये परराज्यामध्ये उत्साहामध्ये साजरी होती. याच्यातच त्यांचं मोठेपण दडलेलं आहे. अण्णासाहेबांनी गरीब समाजासाठी, मातंग समाजासाठी जे काम केलेलं आहे त्याची तुलना होऊ शकत नाही आहे. त्यांनी जे लिखाण केलं ते लिखाण मोठे मोठे दिग्गज नेतेसुद्धा, लेखकसुद्धा करू शकले नाहीत आणि असा महान व्यक्तिमत्व त्यांचं आज आम्ही आठवण केली आणि त्यांनी जे काम समाजासाठी केलं त्याच्यातलं त्यांच्या इतकं काम आम्ही कुणीच करू शकणार नाही, परंतु त्याच्यापासून प्रेरणा घेऊन या समाजासाठी काम करण्याचा एक पण आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन गुरु यांनी केलेलं होतं. त्याच्यामध्ये महाराष्ट्राची लाडकी बहीण जी योजना आहे त्याचा पेहराव सोहळा त्यांनी ठेवलेला होता. दिव्यांग आधार सोहळा म्हणून या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम ठेवला होता. विठू रुक्माई सन्मान सोहळा होता, नवरत्न पुरस्कार होता आणि अनेक सिनियर सिटीजन असतील, दिव्यांग लोक असतील, या लोकांचा सत्कार अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केला. कार्यक्रमाचं नियोजन अतिशय मेहनतपूर्वक, अतिशय नियोजन पद्धतीने त्यांनी केलं
त्याच्याबद्दल त्याला खूप खूप धन्यवाद देतो. आणि या निमित्तानं या समाजामधला हा अतिशय नॉलेजेबल ज्याला आपण म्हणू, विद्वान आणि माहितगार आणि कष्टाळू हा जो नेता आहे, या नेत्याला यावेळी महापालिकेमध्ये पाठवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे. पुन्हा एकदा अण्णांना सलाम करतो आणि या सगळ्या लोकांना खूप खूप धन्यवाद देतो. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. तसंच तुम्ही बोलले की गुरु सूर्यवंशी साहेब आज यांचं कार्य यांचं आत्तापासून नाही तर आधीपासूनच चाललेलं आहे. 3-4 वर्ष झाले मला वाटतं ते चांगलं काम करत आहेत. मी वेगवेगळे न्यूज माध्यमातून त्यांचे फोटो बघत असतो. मला वाटतं ही आज ती दुसरीच भेट आहे, पण मला त्यांच्या भेटा आधीपासूनच मला त्यांचं काम माहिती होतं आणि त्यांचं वक्तृत्व माहिती होतं. कारण की आज ते एवढं चांगलं समाजात त्यांचं नाव आहे. आज आमचे काळेसाहेबसुद्धा असतील, ते आज आपल्या जे मातंग समाजासाठी एवढं चांगलं काम करत आहेत. तसंच आज फकीरा पॅन्थरतर्फे आज इथं कार्यक्रम ठेवण्यात आला. तसंच त्यांनी आज लाडकी बहीण योजनेबद्दल जे आपले युवा पिढी असतील त्यांनी आज वक्तृत्व केलं. तसंच ज्येष्ठ जोडप्यांना आपण आज इथं विठू रुक्माईंचा आपण सन्मान देतो आणि असे आगळे सन्मान आज इथं ठेवण्यात आलेले आहेत. आणि मी त्यांना हीच विनंती करतो की त्यांनी दरवर्षी असंच चांगला मोठा कार्यक्रम घ्यावा आणि असंच सर्वांना प्रोत्साहन द्यावा. आणि नक्कीच जसे काळेसाहेब बोलले की त्यांचं पुनर्वसन नक्कीच आम्ही करू, तर आम्ही चौगले साहेबांकडे नक्कीच ही विनंती त्यांची आम्ही नेऊ. आणि आम्हाला आवडेल की आमचे मातंग समाजाचे 2 चांगले नगरसेवक हे आपल्या महानगरपालिकेमध्ये बसतील. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त जे कार्यक्रम ठिकठिकाणी सुरू आहेत त्यातलाच हा एक तुर्भ्यामध्ये ॲडव्होकेट गुरु सूर्यवंशी यांच्या माध्यमातून दरवर्षी होतो. आणि त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी मी इथे आलो. अण्णाभाऊ साठेंचं एक असं व्यक्तिमत्व होतं, आंबेडकर साहेबांच्या चळवळीमध्ये एक त्यांचा उजवा हात म्हणून त्यांच्याबरोबर सहभागी असताना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कादंबऱ्या असतील, लोकगीतं असतील, लावण्या असतील, या माध्यमातून फक्त 1.5 दिवस शाळेमध्ये गेलेलं हे व्यक्तिमत्व आहे. आणि या 1.5 दिवसाच्या शाळेच्या शिक्षणामध्ये ह्या व्यक्तिमत्वाने एवढे मोठं कार्य करून दाखवलेलं आहे. आणि खरंच मी आत्ता भाषणामध्ये बोललो, जर या सोशल मीडियाच्या युगामध्ये त्यांचा जन्म झाला असता तर आज भारतामधलं सगळ्यात लोकप्रिय असे हे व्यक्तिमत्व असतं. आणि तरीसुद्धा ह्या माध्यमातून आमचे गुरुवंशीसारखे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांची जनजागृती होण्यासाठी, त्यांच्या या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा लोकांसमोर येण्यासाठी अशा प्रकारचे प्रोग्राम राबवतात. आणि त्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंची एक येणारं व्यक्तिमत्व, ते असणारं व्यक्तिमत्व लोकांच्या डोळ्यासमोर येतं. नवीन जी यंग पिढी आहे त्यांना अण्णाभाऊ साठे कोण आहेत, काय आहेत हे समजण्यासाठी अशा प्रोग्रामची खूप गरज आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा गुरु सूर्यवंशी यांचं अभिनंदन व्यक्त करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो की अशा प्रकारचे हे कार्यक्रम ठेवून लोकांमध्ये अण्णाभाऊ साठेंची जे व्यक्तिमत्व आहे ते पुन्हा एकदा जागृत करण्याचं काम होतं आहे. खरं पाहिलं जर ह्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं 104वी जयंती म्हणजे दिवाळीसारखी साजरी झालेली आहे. गुरुच्या माध्यमातून ह्या ठिकाणी 104वी जयंतीच्या पूर्ण नवी मुंबईच्या मातंग समाजाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि खरं पाहिलं तर आज बघितलं तुम्ही नाटकसाहेबांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचा आज गुरुला आज आशीर्वाद दिला आहे. येणारा राजकारणाचा पुनर्वसन अशा ह्या शब्दामध्ये त्यांनी बोलून घेतले आहेत. आणि ते अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्ताने त्यांनी वचन देऊन गेलेले आहेत. आणि ह्याच्या पुढची वाटचालीच्या पण मी गुरु सूर्यवंशी यांना हार्दिक शुभेच्छा देतो. असंच कार्य करत राहावं आणि येणाऱ्या भविष्यामध्ये नगरपालिकेमध्ये आमच्यासोबत नगरसेवक म्हणून यावं हीची इच्छा प्रगतो. अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या सर्व इथं जेवढे महिला वर्ग आलेले आहेत त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. मी सालाबादप्रमाणे यावर्षी बी फकीरा पॅन्थरच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन केले होते. आणि दरवर्षी आम्ही समाज उपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो. त्याच पद्धतीने यावर्षी देखील आम्ही ज्येष्ठ नागरिक जोडप्यांना विठू रखुमाई पुरस्काराने सन्मानित केलं. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना आम्ही अन्नदानाचे किट या ठिकाणी वितरित केले. त्याचबरोबर समाजासाठी उपयोगी कार्य करणाऱ्या, समाजात चळवळीमध्ये योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा, सांस्कृतिक कार्यकर्त्यांचा आम्ही या ठिकाणी आज सन्मान केला. त्याचबरोबर आज आम्ही लाडकी बहीण योजनेची वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती. त्यामध्ये आम्ही रोख पारितोषिक चषक देऊन महिलांचा देखील या ठिकाणी आम्ही सन्मान केलेला आहे. या कार्यक्रमाला सर्वप्रथम नवी मुंबईचे माजी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरे साहेब आले होते. त्यानंतर शुभमजी चौगले, विजयजी नाहाटा अशा पद्धतीने विविध
पक्षामधील मान्यवरांनी या ठिकाणी व्हिजिट देऊन आजच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली। आजचा कार्यक्रम आम्ही सर्वपक्षीय ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि सामाजिक राजकीय भूमिका येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही नक्कीच निश्चित करू, परंतु आजचा कार्यक्रम हा पूर्णपणे कोणताही पक्ष त्या ठिकाणी आम्ही कन्सिडर केला नव्हता। तर सर्व पक्षांना बोलून हा एक सामाजिक मेळावा आणि एक समाजाच्या सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन एक चांगला कार्यक्रम घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि मी शेवटी सर्व समाज बांधवांना साहित्यरत्न लोकशाह अण्णाभाऊ साठे या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो। सन्माननीय विजयजी नाटकसाहेबांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या समाजाला आश्वासन दिलं की शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त या मातंग समाजाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं जाईल, उमेदवारी दिली जाईल। या ठिकाणी त्यांनी आपल्या या भाषणातून या ठिकाणी सांगण्याचं काम केलं आणि मला असं वाटतं की सन्माननीय विजयजी नाटकसाहेब नक्कीच त्यांचा दिलेला शब्द पाळतील आणि या सन्माननीय आमचे गुरुजी सूर्यवंशी यांना या ठिकाणी या पक्षाच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ते तिकीट देतील आणि अनेकांना या पक्षाच्या माध्यमातून तिकीट मिळेल असं या ठिकाणी मला या ठिकाणी वाटतं। कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता